नमस्कार दोस्तों, रामेश्वर प्रतिष्ठान मिळबाव डे 4 भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज चौथा दिवस. आजच्या चौथ्या दिवशी सर्व ISPL प्लेयर, अतिशय दर्जेदार प्लेयर कोणकोणत्या संघातून खेळणार आहेत ते तुम्हाला मी पुढे सर्व सांगतो. गेल्या 3 दिवसामध्ये जे प्लेयर खेळले ते तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत. उद्यासुद्धा भरपूर मोठे स्टारकास्ट येणार आहेत. तर हे 5 स्पर्धेचं बॅनर आहे. प्रथम पारितोषिक 6,66,666, रनरअप 3,33,333 आणि मॅन ऑफ द सिरीजला 2 व्हीलर आहे, बाईक आहे. स्पर्धा अतिशय रंगतदार सुरू आहे. आपण गेली 3 दिवस बघतोय. पहिल्या दिवशी डिंगडॉंग साईड क्वालिफाय झाली, त्यानंतर अजित मोहिते म्हणजेच अवधूत स्पोर्टची साईड क्वालिफाय झाली सेमीसाठी. आणि तिसऱ्या दिवशी कोण क्वालिफाय होतं ते पाहूया. आणि चौथ्या दिवशीसुद्धा भरपूर मोठे स्टारकास्ट येणार आहेत. ट्रॉफीसुद्धा पहा, क्रिस्टल ट्रॉफी आहे. अतिशय आकर्षक अशी ही ट्रॉफी आहे. पहा किती सुंदर दिसते. ट्रॉफीकडे पाहून कोणीही या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल आणि याचसाठी संघर्ष चालला आहे. हे पहा, आधीच्या मॅचचा एक शॉट पहा, षटकार मारलेला आहे. अतिशय सुंदर शॉट मारलेला आहे नरसिंग पालमपल्लीने. परंतु हे दाखवायचं कारण एकच की हे संपूर्ण मैदानाचा सुद्धा येणाऱ्या प्लेयरला अंदाज आला पाहिजे. मॅच जरी लाईव्ह जरी असली तरीसुद्धा हा अंदाज येणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हे पहा, डे 4 27 फेब्रुवारी 2026 दिवस चौथा. आणि चौथ्या दिवसामध्ये पहिला सामना आहे धाडसकल गोवा विरुद्ध स्मार्टनेट रत्नागिरी आणि दुसरा सामना आहे RJ ग्रुप दिल्ली धमाका वीज रणझुंजार वैभववाडी. तर मित्रांनो, पहिल्याच सामन्यामध्ये धाडसकल गोवा या संघामध्ये आपल्याला खूप मोठे स्टारकास्ट दिसणार आहेत. गोवा राज्यातील सुद्धा संदेश ठाकूर, त्यानंतर साईज झोरे आणि बरेचसे प्लेयर आपल्याला दिसतील. त्यानंतर बायकरमॅन केतन म्हात्रे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला वेड लावलं असा केतन म्हात्रे तुम्हाला दिसणार आहे. तर या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीरसाठी 2 व्हीलर आहे. तर पाहूया या टुर्नामेंटचा मालिकावीर कोण होईल, त्याचीसुद्धा सर्वांनाच उत्सुकता आहे. केतन म्हात्रे बरोबरच आशिष मेहरुल, प्रथमेश ठाकरे असे बरेचसे तारे सितारे त्या संघामध्ये सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. पहा, प्रथमेश ठाकरेसुद्धा आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसेल. आशिष मेहरुल फिरकीचा जादूगर तोसुद्धा असेल. त्यानंतर आणि बरेचसे प्लेयर त्या संघामध्ये असू शकतात. शेवटपर्यंत सांगता येत नाही कोण प्लेयर आहेत. तरीसुद्धा भावेश पवार स्मार्टनेट रत्नागिरी या संघामध्ये खेळण्याची शक्यता आहे, कारण त्या संघामध्ये सर्व भिवंडीचे प्लेयर आहेत. तर त्यामध्ये भावेश, पवन केनी असे सर्वच भिवंडीचे स्टारकास्ट दिसतील. नुकताच कोकणामध्येच पार पडलेली म्हणजेच देवगडमध्ये झालेली आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा तुम्ही भावेश पवारची फलंदाजी पाहिली असेल. आणि त्या सुपर ओव्हरमध्ये केलेली फलंदाजी तर कोणच विसरू शकत नाही. अक्षरशः पैशाचा सुद्धा पाऊस भावेशच्या अंगावरती पडला होता. एवढा लोकप्रिय खेळाडू आहे भावेश पवार. सर्वांचाच आवडता खेळाडू आहे आणि माझाही आवडता खेळाडू आहे. तर उद्या आपण त्याची फलंदाजी बघण्यासाठी डायरेक्ट मैदानावरती जाणार आहोत. तुम्हीसुद्धा या मैदानावरती. त्यानंतर हे नाव कोणच विसरू शकत नाही, बबलू पाटील. कारण की सर्वांनाच माहिती आहे सर्वात लांब षटकार मारणारा जर प्लेयर कोण असेल तर तो म्हणजे बबलू पाटील. अगदी पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना, कामधंदा करत असतानासुद्धा खेळावरती त्यांचं अतोनात प्रेम आहे आणि नेहमीच मोठ्या संघामध्ये ते असतात आणि षटकारासाठी सुद्धा ते ओळखले जातात. तर उद्या ते मे बी दिल्ली धमाका या संघामध्ये खेळतील, कारण दिल्ली धमाकामधील बरेचसे प्लेयर त्यांची नाईटची मॅच होती. ती मॅच जर ते जिंकले तर ते उद्या मिळबावमध्ये येणार नाहीत. त्यांची शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळे बबलू पाटील, कृष्णा सातपुते सर असे खूप मोठे दिग्गज त्या संघामध्ये खेळणार आहेत. या नावाला तर कोणच विसरू शकत नाही. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते सर. वयाच्या 42-43 वर्षापर्यंतसुद्धा आजही त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी सर्वच लोक आतुर असतात.
आजही त्यांचा हेलिकॉप्टर शॉट बघण्यासाठी सर्व लोक उत्सुक असतात. तर ते आपल्याला उद्या दिल्ली धमाका या संघामध्ये खेळताना दिसतील. कारण दिल्ली धमाकाचे करण अंबाला, जगत सरकार हे बरेचसे प्लेयर येण्याचे चान्सेस कमी आहेत. कदाचित आले तर त्यासाठी मी स्पेशल दुसरा ब्लॉग बनवूनसुद्धा मी उद्या तो अपलोड करेल. म्हणजे मॅचच्या आधीच साधारणतः 1-2 तास तरी मी तो अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. परंतु या फलंदाजी बघण्यासाठी सुद्धा तुम्ही मैदानावरती या. त्यानंतर रणझुंजार वैभववाडीमध्ये राहुल गुंजाळ या फलंदाजाला कोण विसरेल. सर्वांनी प्रथमच या फलंदाजाला पाहिलं असेल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आणि विशेष म्हणजे जो कातळीचा संघ विनर रनरअप असे 2 त्या कातळीच्या संघ होते. अंकुर सिंग कॅप्टन होता आणि आसिफ अली वगैरे असे सर्वच मातब्बर खेळाडू त्या संघामध्ये होते. आणि त्यांच्या अगेन्स्ट पहिलीच मोठी टुर्नामेंट खेळणारा राहुल गुंजाळ याने 17 बॉलमध्ये 50 केले होते. त्यामुळे हा चेहरा सर्वांनाच लक्षणीय राहिला. सर्वच लोक किंवा सर्वच पब्लिक या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आणि तोच उद्या वैभववाडी संघामधून खेळताना दिसेल. त्याचबरोबर त्या संघामध्ये राजस्थानचे सुद्धा बहुधा खेळाडू राजस्थानमधील दिसतील. त्यानंतर विदर्भामधील सुद्धा पुष्कळ खेळाडू रणझुंजार वैभववाडी संघामध्ये दिसतील. राजस्थान, पुणे, विदर्भामधील खेळाडू तुम्हाला त्या संघामध्ये खेळताना दिसतील. तर मित्रांनो, सर्व सामने पाहण्यासाठी टेनिस क्रिकेटवरती सुद्धा लाईव्ह आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी मैदानावरती येऊन सुद्धा पहा. या बीडच्या गोलंदाजाने सुद्धा चांगलीच छाप टाकलेली आहे. अंडर 19चा हा खेळाडू आहे सिद्धू जाधव. अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्यांनी या टुर्नामेंटमध्ये केलेली आहे. त्यानंतर हा सनी कसबे, यालासुद्धा तुम्ही सर्वच ओळखता. पुण्याच्या संघामधून नेहमी खेळत असतो. त्याने सुद्धा अतिशय दर्जेदार गोलंदाजी या टुर्नामेंटमध्ये केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार मी मुद्दामून दाखवतो जेणेकरून तुम्हाला या ग्राउंडचा सुद्धा अंदाज आला पाहिजे. चांगला बॉल आतमध्ये वळवलाय. उत्तर नाही यश आहे की त्या बॅटरने धुंडो रे सालना वल्लभ रे नकवा वल्लभ पद्धतीची ते फलंदाजी होती आहे. काय करतीये की तू कधी बाहेर कधी आतमध्ये कधी सरळ रेषेत बॉल जात असते. पुढे आला बॉल हवेत फटका बसलाय. क्षेत्ररक्षकाने घेतलंय आपल्या कमीपणाशी सचिन बर्गेने साधा सोपा झेल इथे सोडलाय. विशाल सडिओ चेंडू बॅट तिकड घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास भूतांशु पाटील मॅन ॲट वर्क. एक सिंगल, रन झाले 15. तिसऱ्या ओव्हरीत दुसरा बॉल सबमरी टप्पो पडलो, चेंडू खाली राहिलो. ज्याप्रमाणे निहाल दुबुल करून घेता पिच कडून तो स्विच केलं सुंदर फिल्डर चेंडूच्या खाली पहिल्या प्रयत्न चेंडू अडवलो. दुसरा प्रयत्न झेल टिपलो आणि या दुसऱ्या विकेटचा झाला बदल. ज्या प्रकारे फिल्डरने झेल टिपलो, कोकणातल्या हापूस आंब्याच्या झाडाच्या खाली उभं राहून पिकलेलो हापूस आंबो उडी मारून जसं काढलो जातात अगदी मालवणी. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. यानंतर सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 ते 6 टुर्नामेंट खूप मोठे आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व स्टारकास्ट प्लेयर खेळताना दिसतील. तेही तुम्हाला मी सर्व माहिती सांगेल. तर भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.